सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरातील गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी, टवाळखोर कारवाई व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इस्मांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं। त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक नाशिक शहरात अवैध शस्त्रे व सराईत गुन्हेगार चेक करून त्यांच्यावर वेळोवेळी कारवाई करीत आहे। दिनांक 16/6/2026 रोजी नांदूर नाका परिसरात एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याचं गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार राजेश राठोड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार यांच्यासह पोलीस पथक नांदूर नाका परिसरात शोध घेण्यासाठी गेले असता मिळालेल्या बातमीप्रमाणे हॉटेल राजगड नांदूर नाका इथल्या पार्किंगमध्ये संशयित इसमास शिताफीनं ताब्यात घेऊन सचिन सिद्धेश्वर दवंडे वय 28 वर्ष, राहणार ड्रीम रेसिडेन्सी, ए विंग, फ्लॅट नंबर 7, विद्यानगरी जेल रोड याच्या कमरेला एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस असं मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन आडगाव पोलीस ठाणे इथं आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला। सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे प्रभारी अधिकारी संदीप पवार, विजय सूर्यवंशी, अविनाश देवरे, प्रदीप ठाकरे, सुनील आडके, राजेश राठोड, अक्षय गांगुडे, गणेश भागवत, राकेश राऊत, कल्पेश जाधव, सुनीता कवडे यांनी संयुक्तिकरित्या कामगिरी पार पाडली। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक।